गजानन मनोहरराव गटलेवार, प्रदेश महामंत्री भारतीय मजदूर संघ आणि कार्याध्यक्ष ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंत्राटी कर्मचारी संघ। कशाबद्दल मोर्चा होता सर? आमचा हा मोर्चा नव्हता। आज आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी संपन्न करीत आहोत। नागपूर महानगराचा पाणीपुरवठ्याचा जो संपूर्ण कारभार आहे हा मागील 15 वर्षापासून OCWच्या प्रशासनाकडे आहे। ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सकडे हा सर्व कारभार आहे आणि त्या माध्यमातून मागील 15 वर्षापासून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स या नागपूर महानगराला पाणीपुरवठ्याचं कार्य करीत आहे, पाणीपुरवठा करण्याचं काम करीत आहे। त्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये मग मीटर रीडर असो, वालमन असो, अजून देखभाल दुरुस्तीमध्ये काम करणारे कर्मचारी असो, या सर्व कर्मचाऱ्यांची त्यांनी नेमणूक केलेली आहे। काही कर्मचाऱ्यांना त्यांनी कायमस्वरूपी घेतलं आहे, तर काही कर्मचाऱ्यांना त्यांनी कंत्राटी पद्धतीने विविध कंपन्यांच्या माध्यमातून नेमणूक दिलेली आहे। असे असताना या ठिकाणी जे आज धरणं आंदोलन झालं, हे धरणं आंदोलन करणारे कर्मचारी बहुतांश मीटर रीडर आहेत। यामध्ये OCWच्या प्रशासनाने 3 टाईपचे मीटर रीडर सिलेक्ट केलेले आहे। पहिले मीटर रीडर त्यांच्या OCWच्या प्रशासनाच्या हजरीपटावर आहे, म्हणजे ते कायमस्वरूपी आहे, त्यांना जवळपास 27,000 रुपये वेतन देण्यात येत आहे। तर दुसऱ्या काही आत्ता या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार वाढला, खूप काम करावं लागत आहे, म्हणून आम्ही माननीय कामगार आयुक्ताकडे तक्रार केली होती। तर माननीय कामगार आयुक्तांनी त्या ठिकाणी OCWच्या प्रशासनाला बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना सांगितलं की कामाचे काही अवर्स आहे, काही नियम आहे, कायदे आहे। तर त्यानुसार त्यांनी काही कामाचा बोज कमी करण्याकरता पुन्हा एक नवीन कंपनी त्या ठिकाणी दिल्लीहून आणून नेमली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून पुन्हा काही मीटर रीडरची नेमणूक केली। तर काही मीटर रीडरला, नव्याने लागलेल्या मीटर रीडरला त्यांनी 17,000 ते 18,000 रुपये वेतन निश्चित केलेलं आहे। परंतु हे जे कर्मचारी आज मीटर रीडर आहे, हे 15 वर्षापासून 13 वर्षापासून काम करत आहे। या कर्मचाऱ्यांना मात्र 14,000 ते 12,000 रुपये, 15,000 रुपये असे वेतन देण्यात येत आहे। 10 ते 12 तासपर्यंत या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं, कुठंही ओव्हरटाईम नाही, कुठंही त्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना इन्सेंटिव्ह नाही। अशा अनेक गोष्टी आज OCWच्या प्रशासनाकडून निग्लेक्ट करण्यात येत आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक संभ्रमात्मक वातावरण तयार करण्यात येत आहे। मागच्या आठवड्यामध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉलमन कर्मचारी देखील आले होते, जे सकाळी 4 वाजतापासून तर तिकडे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत कंटिन्यू नागपूर शहराला, नागपूर महानगराला पाणीपुरवठा करण्याचं भगीरथ कार्य करण्यात येत आहे करतात। त्या देखील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात किमान वेतनाचा भंग करून वेतन देण्यात येत नाही, असं देखील त्या ठिकाणी होतं। म्हणून या सर्व परिस्थितीचा एक अभ्यास करून भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वामध्ये आज ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने हे एक धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि या धरणे आंदोलनाचं निवेदन माननीय मनपा आयुक्त, जे या नागपूर महानगरपालिकेचे प्रमुख आहे आणि ज्यांच्या अख्ख्यारित्या ती ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स काम करत आहे, अशा पालकांना म्हणजे आयुक्तांना आपण निवेदन दिलं आणि निवेदन देताच माननीय श्री अभिजित चौधरी साहेब यांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली आणि माननीय संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाशजी यादव आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यांनी आमचं निवेदन आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या आणि मागण्या समजून घेऊन त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहे। येत्या 15 दिवसाच्या आत एक समिती गठीत करून, माननीय अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून OCWच्या या सर्व कारभाराची चौकशी करून अहवाल द्यावा असे निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे। तर एक चांगल्या प्रकारचं धरणे आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे। परंतु हे धरणे आंदोलन संपन्न होत असताना OCWच्या प्रशासनाने एक अजून मोठी चूक केली की आमच्या या धरणे आंदोलनामध्ये आमच्या संघटनेचे जे सचिव आहे देवानंद सतीबावने यांना चिडून जाऊन त्यांच्यावर खोटे आरोप लावून काल 15 जुलै रोजी त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत फोन केला आणि ऑर्डर घेऊन जावी असे त्यांना ठेकेदारांनी फोन करून सांगितलं। तर हा देखील एक मोठा अन्याय माननीय बावनेवर, आमच्या संघटनेच्या सचिवांवर झालेला आहे। तर हे जे एक प्रकारची दडपशाही ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सच्या वतीने करण्यात येत आहे आणि मागील अनेक वर्षापासून करण्यात येत आहे, परंतु गोरगरीब कर्मचारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता दिले त्या पैशामध्ये, त्या
कामामध्ये काम करून या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडत नव्हते, परंतु आता या ठिकाणी सर्व कर्मचारी संघटित झालेले आहे आणि एक चांगल्या प्रकारचा अन्यायाच्या विरोधात एक लढा उभा झालेला आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, यानुसार हे सर्व आज संघर्षाकरिता तयार झाले आणि या संघर्षाच्या माध्यमातून संपूर्ण महानगराला या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्समध्ये कर्मचाऱ्यांवर किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करण्यात येत आहे हे आज माहीत पडलेलं आहे. आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सनी हा अन्याय तात्काळ दूर करावा, कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्यावं अशी एक मुख्य मागणी या ठिकाणी आहे. धन्यवाद. सिटी वॉटर वर्क्स कंत्राटी कर्मचारी संघ जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। एक प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, एक प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो, अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो। अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। अरे न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। अरे हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। भारत माता की वंदे वंदे। अप्पर कामगार आयुक्त यांनी दिलेले निर्देश जर ऑरेंज सिटी वॉटरवर्कच्या प्रशासनाने पाळले नाही, किमान वेतन कायद्यानुसार जर वेतन दिला नाही, तर माननीय अप्पर कामगार आयुक्त यांच्याकडून लेबर कोर्टाकडे केस दाखल होईल आणि ते कामगारांच्या हितार्थ राहील. त्यामुळे आपल्याला कुठे घाबरण्याची आवश्यकता नाही. आज आपण आपल्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून माननीय मनपा आयुक्त श्री अभिजित चौधरी साहेब यांना निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि करण्यात येत असलेला अन्याय याबाबत माननीय मनपा आयुक्त यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहे. हे आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगली बाब आहे. आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. कारण की आपल्या या धरणे आंदोलनामुळे आयुक्त साहेबांनी चौकशीचे आदेश दिले हे निश्चित झालं की आपल्या एका आंदोलनाने आपल्या आंदोलनाची दखल घेत माननीय आयुक्त साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला की खरोखरच OCWचे प्रशासन या कर्मचाऱ्यावर अन्याय करत आहे का, किमान वेतन कायद्याचा भंग करीत आहे का. आणि त्यानंतर आज आपल्या ज्या संघटनेचे सचिव आहे सती देवानंद सती बावणे यांना जे अचानकपणे खोटे आरोप करून कामावरून जे बडतर्फ करून टाकण्यात आले आहे, याबद्दलही आपण साहेबांसोबत आयुक्त साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली आणि सविस्तर चर्चा करून साहेबांना सांगितलं की साहेब त्यांच्याकडे व्हिडिओ आहे. एक बनावट ग्राहक पाठवून त्या ग्राहकाने आमच्याच सचिवाला वाटल त्या शब्दामध्ये शिवीगाळ केली आणि वरतून त्याला मारहाण केली आणि वरतून तो पोलीस स्टेशनला जेव्हा सती बावणे रिपोर्ट द्यायला गेला तर त्याला रिपोर्ट देऊ नको म्हणून सांगण्यात आले. आणि लगेच 2 दिवसांनी उद्या संघटनेच्या वतीने जे धरणे आंदोलन आहे ते धरणे आंदोलनात लक्षात घेता संघटनेने ते धरणे आंदोलन लक्षात घेता OCWच्या प्रशासनाने श्री सती बावणे यांना बडतर्फ करून टाकले आहे व कर्मचाऱ्यांमध्ये एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कर्मचारी कुठल्याही दहशतीत राहणार नाही. या देशातील सर्वात मोठी ट्रेड युनियन जे कामगार मोठ्या आशेने ज्या संघटनेकडे पाहतात, अशा निस्वार्थपणे काम करणारी भारतीय मजदूर संघ ही राष्ट्रीय ट्रेड युनियन या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं कर्मचारी कुठेही दहशतीखाली राहणार नाही. परंतु एक मात्र निश्चित की OCW प्रशासनाने जी बडतर्फी केली आहे, याआधीही काही कर्मचाऱ्यांना त्यांनी विनाकारण
खोट्या तक्रारीच्या आधारावर काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, याबाबत देखील आपण मान्य आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। मान्य आयुक्तांनी तात्काळ त्यांच्याच चेंबरमधून त्यांच्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे सूचना केली की तात्काळ या विषयावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून OCW मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात येत आहे, नाही येत आहे, किंवा कर्मचाऱ्यांना जे कामावरून काढून टाकले आहे त्यांचा दोष होता नाही होता, याबद्दलची तात्काळ चौकशी करून 15 दिवसाच्या आत माझ्याकडे अहवाल सादर करावा असे निर्देश दिले। त्यामुळे आपल्या आंदोलनानं एक चांगली सकारात्मकता तयार झालेली आहे। आज मित्र हो, घाबरण्याचं काहीच कारण नाही। आपण आपल्या न्याय हक्काकरिता लढत आहोत। आजपर्यंत OCWच्या प्रशासनाने सर्व कामगार कायदे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे बनवलेले आहे ते सर्व कायदे गुंडाळून ठेवून हम करे सो कायदा हा एकमेव कायदा तयार करून कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये OCW प्रशासन हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करीत आहे असं निदर्शनास आलं। आणि पहिल्यांदा 15 वर्षाच्या काळामध्ये जेव्हापासून OCWकडे पाणीपुरवठ्याचा भार महानगरपालिकाने दिला तेव्हापासून 15 वर्षाच्या कार्यकाळात कोणी हिंमत केली नाही यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची। परंतु भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वात OCWमधील अन्यायग्रस्त मीटर रीडर समोर आले, त्यांनी एक संघटना तयार केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या त्रिसूत्री धोरणावर हे सर्व कर्मचारी आज भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली संघटित झाले आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्याकरिता या ठिकाणी लढत आहे। याकरिता मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक